पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच पूर्ण बहुमताच्या जोरावर भाजपचा अध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान झालेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 68 पैकी 38 जागा जिंकत भाजपनं बाजी मारली होती। तर 18 मार्च रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी पक्षाच्या वरिष्ठांकडून आलेला निरोप भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांना सांगत दीपक वैद्य यांचे अध्यक्षपदासाठी तर इंद्रजित पवार यांची उपाध्यक्षपदासाठी निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता जिल्हा परिषदेच्या 4 प्रमुख विषय समितीच्या सभापती पदांसाठी कोणाला संधी दिली जाते याची मोठी उत्सुकता आता निर्माण झाली आहे। 27 मार्च रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य आणि अर्थ समिती या 4 प्रमुख समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पंढरपूर तालुक्यातील करकंब जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले आदिनाथ देशमुख यांना सोपवली जाईल अशी चर्चा झाली होती, परंतु तसं होऊ शकलं नाही। आता जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापती निवडीत पंढरपूर तालुक्याचा नक्की विचार केला जाईल असा विश्वास या तालुक्यातील भाजपचे समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत आणि यातूनच पंढरपूर तालुक्यास महिला व बालकल्याण समिती अथवा कृषी व पशुसंवर्धन समिती यापैकी एका समितीचे अध्यक्षपद निश्चित मिळेल अशी चर्चा होताना दिसून येते। महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेल्या दुर्गा गोपाळ कृष्ण अंकुशराव यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती पदासाठी आदिनाथ देशमुख यांच्याही नावाची चर्चा होतीये। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ हा 1.25 वर्षाचा निश्चित करण्यात आल्याचं समजते। त्यामुळे 1.25 वर्षानंतर भाजपकडून सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महिलेला संधी देण्याबाबत विचार होऊ शकतो आणि या माध्यमातून दुर्गा अंकुशराव यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते आणि हीच बाब लक्षात घेऊन माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे पंढरपूर तालुक्यातील कोणाला या विषय समिती सभापती निवडीत सभापती पदाची संधी देणार याकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे।